प्रशांत बरोबर आहे, या ठिकाणी ठीक आहे, म्हणजे बाळासाहेबजी शिवरकर साहेबांना मानलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या जन्मापासून काँग्रेस की काँग्रेसमध्ये त्यांनी अस्तित्व ठेवलं, कधी 19-20 केलं नाही. महादेव अण्णा बाबरांचंही कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जे गेल्या वर्षी घडलं 2 वर्षापूर्वी, त्यांनी त्यांचा स्टँड क्लिअर ठेवला. या मतदारसंघात मागच्या वर्षी जेव्हा झालं त्याच एक महिनाभर थोडं जरा चलविचल चालू होती आणि आपण कुठे आहोत या प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचं कामकाज केलं गेलं आणि तो संभ्रम आजही कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळं आमचे नेते माननीय रोहित दादांना माझी विनंती आहे, काही मंडळी या मतदारसंघामध्ये आजही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जे पवार साहेबांच्या बरोबर राहिलेत, जे अलीकडच्या काळामध्ये कोल्हे साहेब आणि पवार साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या तोंडावर वेगळं बोलायचं आणि प्रत्यक्ष मात्र कार्यकर्त्यांना थोड्या धमक्या दिल्या जातात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्याची यादी सहित मी नावं सांगू शकतो की नेमका काय प्रकार आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मध्ये सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे. मला या मतदारसंघाच्या मंडळींना एक सांगायचं आहे की होय, या मतदारसंघाने कायम माणुसकी जपलेली आहे. या मतदारसंघाने कायम ज्येष्ठांचं या ठिकाणी वय, ज्येष्ठांचा मान हा कायम जपलेला आहे. या मतदारसंघामध्ये कधी म्हणजे पूर्वीचा पुणे कॅन्टोन्मेंट असेल किंवा आताचा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल, या मतदारसंघाने कधीच एखादा माणूस म्हातारा झाला म्हणून त्याला घराच्या बाहेर काढा, त्याला गावाच्या बाहेर काढा, अशा प्रकारची भाषा केली नाही. पण होय, या हडपसर मतदारसंघातून काही व्यक्तींनी या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर फोन करायचे प्रयत्न केले होते. हा प्रसंग आहे गेल्या वर्षीचा 2 जुलैला शपथविधी होण्याच्या अगोदरचा. त्या काळात याच काही बहादरांनी राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये काही लोकांना फोन करून सांगितले होते, साहेबांचं आता वय झालंय, आता साहेब किती दिवस आहेत, साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं का दादांच्या पाठीशी उभं राहायचंय. होय, याच मतदारसंघातल्या काही चुकीच्या उद्योगी लोकांनी ते केलं होतं. त्याच्यामुळं अशा लोकांना आणि अशा लोकांच्या पाठीमागे जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ ही आता आलेली. 13 मेला आपण सगळ्या एकत्रित राहिलेल्या पक्षातल्या लोकांनी आणि मतदारांनी ती जागा दाखवून दिली तर निश्चित अशा लोकांना पश्चाताप होईल की या ठिकाणी होय, अशा प्रकारचा फोन मी केला होता आणि एकाला नाही तर 10 लोकांना केला होता. त्याचे साक्षीदार माननीय आमदार अशोक बापू पवार आहेत, ते सुद्धा सांगतील की काहींनी पवार साहेबांचा वयाचा दाखला देऊन, नाही नाव पुढच्या काळात येईल ना, समजणे वाले को इशारा काफी आहे संजय राव. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये ज्यांनी साहेबांच्या जीवावर आयुष्यामध्ये खूप काही मिळवलं, अशा मंडळींनी साहेबांचं वय आणि त्यांचं आयुष्य मोजण्याचं सुद्धा कामकाज केलंय, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे रोहित दादा की या ठिकाणी बाळासाहेब शिवरकर फसवत नाहीत कुणाला, ना मतदारांना, ना त्यांच्या पक्षाला, ना त्यांच्या कार्यकर्त्याला. मान्य महादेव अण्णा बाबर फसवत नाही त्यांच्या पक्षाला, त्यांच्या नेत्यांना किंवा मतदारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना. पण आपल्या वरिष्ठ नेत्यांना काही लोक भेटून सांगतात काळजी करू नका, मी कोल्हे साहेबांचंच कामकाज करणार आहे. ते फसवतायत आपल्या नेत्यांना, ते फसवतायत त्यांच्या नेत्यांना, ते फसवतायत त्यांच्या बरोबर गेलेल्या माजी नगरसेवकांना, ते फसवतायत त्यांच्या मतदारांना आणि ते फसवतायत त्यांच्या बरोबर त्यांच्या आताच्या या पक्षातून उडी मारून गेलेल्या त्या पक्षातल्या उमेदवाराला. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची फसगत नको. आज आमचं म्हणणं क्लिअर आहे, या ठिकाणी मान्य बाळासाहेब शिवरकर असतील किंवा मान्य महादेवजी बाबर असतील किंवा आम आदमी पार्टीचे धनंजयजी बेनकर असतील किंवा आमचे या ठिकाणी असणारे निलेश दादा मगर, बंडू तात्या गायकवाड, योगेश बापू सासाने, कल्पनाताई थोरवे, पूजाताई कोदरे, तानाजीराव लोणकर, भरतप्पा चौधरी, ही सगळी मंडळी, राजेंद्रजी बाबर, समीर तुपे, विजयजी देशमुख, प्रवीण भाऊ तुपे, दिलीप शंकररावजी तुपे, आमचे शहराचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे, संजयजी मोरे, हे एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सांगतात की होय, ही लढाई आहे पवार साहेबांच्या, उद्धवजी ठाकरेंच्या, सोनियाजी गांधी, राहुल गांधी यांच्या अस्तित्वाची, ही लढाई आहे अरविंदजी केजरीवाल यांच्या अस्तित्वाची. त्याच्यामुळे या लढाईत आम्ही खुलेपणाने बरोबर आहोत. आम्ही आमच्याही नेत्याला फसवणार नाही आणि आम्ही समोरच्या नेत्याला फसवणार नाही. पण इथं काहीतरी वेगळा नका खेळ खंडोबा चालू आहे. त्याच्यामुळं एक पारदर्शकता व्हायला हवी की होय, उद्याच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेब निवडून येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या वरिष्ठांना आणि बाकीच्या पक्षाच्या वरिष्ठांना माहिती असलं पाहिजे की होय, इथं ही जी काही मंडळी या मंचावर उपस्थित आहेत, या मंडळींनी प्रामाणिकपणाने कष्ट केले म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे साहेब निवडून आले आणि पलीकडून मान्य सुप्रियाताई निवडून आल्या. नाही, ते नाही केलं, तुम्ही काळजी करू नका, ते रोहित दादांवर जबाबदारी राहील. त्याच्यामुळं पळून गेलेल्यांना काय इथं परत काय जागा मिळणार नाही आणि घेऊन पण नये. पण अशी मंडळी जर काय त्या ठिकाणी कुठेतरी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या कानात खुसफुस करत असेल की काळजी करू नका, मी आतून कामकाज करतो, आणि त्या ठिकाणी मग समोरच्याही माजी नगरसेवकांनी विचार करावा. जर बाबा तुमच्यातली काही मंडळी इथं आवर्जून येऊन सांगत असेल की आम्ही आतून काम करतोय तर आणि पलीकडं जो उद्योग करायचा उद्योग करताय, तर मात्र तुम्ही सुद्धा सावध व्हा, हे सांगण्याची या ठिकाणी गरज आहे. आणि माझं ते करतं होतं, त्याचं कारण आहे की मान्य बाळासाहेबजी शिवरकर असतील किंवा मान्य महादेव अण्णा बाबर असतील, हे मान्य पवार साहेबांच्या विश्वासावर या किंवा मान्य उद्धवजी ठाकरे, मान्य सोनियाजी गांधी, मान्य खरगे साहेब आणि मान्य राहुलजी गांधी यांचा आदेश प्रमाण म्हणून या ठिकाणी कामकाज करतायत. त्यांची पण फसगत आपल्याला करायची नाहीये.
त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या बाकीच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची आपल्याला फसगत करायची नाही आणि खरंच ही मंडळी प्रामाणिकपणे कामकाज करतात. मी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पवार साहेबांचा कार्यकर्ता या अध्यक्ष नात्याने सांगतोय की मला पहिल्या दिवसापासून इथं पारदर्शकता दिसतेय. मला या ठिकाणी सगळी मंडळी काँग्रेसची मी मनापासून आभार मानतो, उद्धवजींच्या शिवसेनेचा आभार मानतो, आम आदमी पार्टीचे आभार मानतो की ही मंडळी प्रामाणिकपणे आहेत. पण या सगळ्यांचे एकत्रित कष्टाचं जे काय उद्या चीज होणार आहे 4 जूनला, त्या लढाईमध्ये कुणीतरी कुसबुस करणारा की बाबा मी नाही का या ठिकाणी कोल्हे साहेबांना आतून मदत केली, खरं प्रत्यक्षात त्यांनी समोरच्याच उमेदवाराचं काम केलं का नाही तो भाग वेगळा आहे, तो संशयाचा विषय राहील. पण त्या ठिकाणी इथं क्रेडिट घ्यायला येऊ नये. अशाच प्रकारची तुम्ही गांभीर्याने नोंद घेऊन उद्याच्या काळामध्ये त्या संदर्भातलं निराकरण करावं ही विनंती करतोय. होय, या सगळ्या ताकदीवर आम्ही या मतदारसंघातून किमान 50,000चं लीड या मतदारसंघातून डॉक्टर कोल्हे साहेबांना देऊ हा संकल्प सोडून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.